पुणे जिल्ह्यातील यवतजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली। भरधाव वेगात असलेली बस झाडावर आदळल्याने ही दुर्घटना घडली असून यामध्ये बसमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत। या जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवतजवळ पुणे सोलापूर रोडवर आज दुपारी बसचा भीषण अपघात झाला। भरधाव वेगात असलेली बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे। यामध्ये जवळपास 30 प्रवासी जखमी झालेत। महाराष्ट्र परिवहन महामंडळाची ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती। मात्र पुणे जिल्ह्यातील यवतजवळ असलेल्या सहजपूर गावाच्या हद्दीत या बसला भीषण अपघात झाला। ही धडक इतकी भीषण होती की त्यामध्ये बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। या अपघातामध्ये जवळपास 30 प्रवासी जखमी झाले आहेत। अपघातातील जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली। बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे।